मला आनंद एका गोष्टीचा वाटायला लागला की हे जे कथेची जी सामुग्री आहेत म्हणजे आमच्या गाडीचे चक्केच आऊट झालेले आहेत. असं वाटायचं की आपल्याला कशाचं दर्शन होतं नाथाचं. पडल्या पडल्या असं मनात आलं की नाथ व्यापक आहे. आता तुम्हाला पाहिल्यानंतर मला असं वाटलं की या रूपात नाथच माझ्याकडे आलेले हो. आणि एक उत्तर प्रदेशचे संत देखील असंच म्हणतात. काय म्हणतात ते? सकल जन हरी को निहार, म्हणजे निहाळ हे हरिरूपच आहे असं चांगलं बारकाव्यानं अधिष्ठानाची नजर असली तुला हे कळल. सकल जन हरी को निहार, हरि बिनु विश्व कतहु कोई नाही. हरीला सोडून विश्व नावाची वस्तू कोणतीच. हरि बिनु विश्व कतहु कोई नाही, सब मिथ्या संसार, सकल जग हरी को निहार. तर आपल्या रूपात नाथ महाराजच मला भेट द्यायला आले असं मला वाटलं. हे वरवर नसून हे अंतःकरणातून मी बोलतो. आणखीन कोणते नाथ महाराज असणार? तुमचं प्रेम, उत्कट इच्छा आणि हेच देवाचं स्वरूप आहे. अवघी रूपे तुझी देवा बंधू भावे करू, हेच नाथ महाराज म्हणजे साक्षात पांडुरंग. कारण सगळ्याच्या कल्याणाकरता जे गोष्टी आहेत, जे दुकानं आहेत ते चार आहेत. देवाचं दुकान आहे, श्री गुरुचं दुकान आहे, वेदाचं दुकान आहे आणि संताचं. पण हे जे तीन दुकानदार आहेत यांना अधिकार लागतो. देवाकडे जायला अधिकार लागतो. घेशी तेव्हा ऐसा अससी. हो, देवाला भक्त पाहिजे आणि आमची भक्त व्हायची तयारी जर नसेल तर आम्ही तिथं त्या दुकानावर जायला अपात्र आहोत. हे समजून घ्यायला काही हरकत. आणि श्री गुरुच्या आश्रमात श्री गुरुला मान्य असणारा शिष्य त्याला ते अनुग्रह करतात. हे माझे गुरु आहे म्हणून जमल का? तर तो त्यांना पात्र पाहिजे. श्री गुरुच्या आश्रमात कितीही मोठा माणूस जरी असला, कितीही मोठा जरी असला आणि त्याला कोणत्याही प्रकारचं साधू संतांवर विश्वास नसेल, काही नसेल, तर असा बेश्रम आश्रमात अजिबात चालत नाही. मग तो मंत्री असो तर कितीही मोठा असो. या देशाचा जाणता राजा शरण आलेला आहे शिष्य भावनेनं. तुकोबारायाकडे आलेले आहेत आणि तुकोबाराया त्यांना असं वाटलं की बाह्य दृष्टीनं माझे गुरु गरीब आहे म्हणून का लागलं तो ठेवा देतो. ते म्हणतात राजा मी गरिबीचा स्वीकार केलेला आहे. आणि आज पाश्चात्य लोक सुद्धा तुकोबारायाविषयी असं बोलतात की तुकोबाराया नुसते ग्रेटच नाही तर व्हेरी व्हेरी ग्रेट मॅन. सामान्य नाही ते काही सामान्य. ते त्यांना कळालं म्हणजे इकडल्या वाऱ्यानं ते सुधारले, तिकडच्या वाऱ्याने इकडे इधरच चालले. काय दुर्दैव आहे. हे तुकोबारायाचं महत्व त्या लोकांना कळालं. माऊलीचं, नाथांचं, संतांचं महत्व त्या पाश्चात्य लोकांना, ज्यांना कोणते संस्कार नव्हते, भोगानंतर भोगच, पण त्यांनाही कळून चुकलं की त्यागा शांती निरंतरम. नाही त्याचा त्याग केल्याशिवाय वास्तविक हे आपलं नाहीच नाही. याचा मोह सुटल्या जाईन आपल्याला. आणि मोह सुटला की काम झालं. ह्या बिचाऱ्यांनी सगळं सोडलं याचं मला कौतुक वाटतं. आमचा लमाणी समाज एक असा आहे. ते म्हणे का रे महाराज तू तिकडं जालन्यात इकडं तिकडं वेगळं सांगतो मला. काय म्हणजे नष्टो मोह स्मृती लब्ध्वा तत्प्रसादान मयाच्युत. या श्लोकावर तू बराच बोलला. ते बरोबर येत असल्यामुळे त्यांच्या ते पाठही झालं होतं. हा मला इथे वेगळं सांगतो मिळेल. त्याचं एक कारण आहे. तुम्हाला आधी तयार करावं लागल, काही गोष्टी तुमच्या सोडावं लागतील मला, मग हे सांगावं लागल मोह नष्ट करा. म्हणजे मग आम्हाला काय सोडायला होतो? आता आवाजावं घालायला लागली पहिल्यांदा. आम्हाला काय सोडायला होतो? म्हणलं मोहाची. मोहाची सोडल्याशिवाय मेळ बसणार हे तुम्ही मला शिव्या देत येताल तिकडून. हो, एक 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 तुम्हाला पर्यायानं सांगावं लागल म्हटलं. अशा तऱ्हेनं ह्या लोकांनी माझं ऐकलं, सामान्य माणसाचं ऐकलं आणि त्या बिचाऱ्यांच्या जीवनाचं आज सोनं झालं. लांब लांबचे आमंत्रण देत किसन महाराजाला आता कीर्तनाकरता, प्रवचनाकरता. असं जेवढं होईल तेवढं. असा एक शेर आहे. मी तर काही जास्त करू शकत नाही. ईश्वरानं निर्माण केलेल्या या जगात मी काही सुधारणा करू शकत, पण इस जहां को हम अच्छा नहीं बना सकते.
इस जहां को हम अच्छा नहीं बना सकते, लेकिन इस जहां के कुछ काटे तो हम कम कर सकते. निदान मंदिराच्या बाजूने पडलेले काटे तरी आम्ही काढू शकतो, साफसफाई करू शकतो. अशा तऱ्हेचं कार्य ईश्वर करून घेतो महाराज. बस एवढं. बाबा, जे तुकोबरायांनी केलं, जे माऊलीनी केलं, एक वेळेस वाळवंटामध्ये जर कार्यक्रम आला असेल तर याच लोकांसाठी आला नाही का. नामदेवरायांनी तुकोबरायांनी जसं चोखोबाला मधात अधिकार नव्हता, रावळात प्रवेश नव्हता, आणि त्या दिवसापासून वाळवंटात काय कीर्तन चालू झाले. टाळी झाली चंद्रभागे हा वाळवंटी, किंवा चोखोबरायंतर नंतर दौंडीच पिटली नाही का. खटनट यावे, आणि बाबा या तुम्ही माध्यमातून गडावर आहात, पण गडावून हा जसं टावर एका ठिकाणी असतं पण सगळ्याच या मोबाईलला काय देत आहे, रेंज देत आहे, तसं तुम्ही गडावर आहात पण आमच्या सगळ्या भक्त मंडळाला रेंज आहे. अशीच तेवत ही ज्योत राहो. एवढं बोलून आम्ही थांबतो बाबा. थोडा आरामाचा वेळ होता. नाही तसं काय नाही. आणि आनंद आम्ही वाटला उलट. नाही का खरी विश्रांती हीच आहे, तुम्ही भेटले. बाबा बोलून गेले, पण आम्ही तेवढे नाहीत की मला नाही जाता आलं म्हणले पैठणला त्या मंदिरामध्ये. पण नाथराय आमच्या घरी आले. खरंच आपण तेवढे आहोत का? जे उपमा आपल्या बाबा आपल्याला देतात आपण तेवढे आहोत का? पण त्यांच्या दृष्टिकोनातून सर्वाभूती पाहे एक वासुदेव आणि पुसोनिया ठाव अहंतेचा, किंवा तया सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमाचे विरा, ते सर्व भूत आत्म्याच्या ठिकाणी ईश्वर पाहणारी व्यक्ती आहेत. म्हणून ताई पण बाहेर उभे आहेत. आपण ताई सोबत दोन शब्द बोलणार आहोत. इथं येता येत ये बोल बोल बोल. ताई, तुझं आता यात्रेत फिरायचं वय आहे बघ, पण ह्या सगळ्या गोष्टी तू आमच्या दुरून ऐकतेस, आणि खरंच तुला याच्यातून काय निष्कर्ष झालं, थोडस आमच्या भक्त मंडळी सोबत आणि बाबाच्या समोर बोलल्याचं तू धाडस करावं मला वाटतं आणि बोलावं. माझं नाव देवश्री आणि मला खूप आनंद होतो, कारण मला